जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. आजचा विषय असा आहे की तुम्ही काल जी आर बघितलं असेलच. जे एज लिमिट झाले होते त्यांच्यासाठी या भरतीमध्ये पात्र केले आहेत, बरोबर. तर मागच्या 2022-23च्या भरतीमध्ये भरपूर मुलांनी आंदोलन केलं होतं. तर या आंदोलनाला खऱ्या अर्थाने यश भेटलेलं आहे. या मुलांच्या मुळे महाराष्ट्रातील जे पण मुले एज लिमिट झाले होते त्या सर्वांना या भरतीमध्ये चान्स भेटणार आहे. बघा, खरं तर म्हणजे तुम्ही जी आर बघितलं असेलच, तरी पण मी तुम्हाला एकदा जी आर वाचून दाखवतोय. तुम्ही एकदा व्यवस्थित बघायचं आहे. शासन शुद्ध पत्रक, महाराष्ट्र पोलीस शिपाई तसेच कारागृह या टोटल मिळून 15,731 ही पदांची आपल्याला नुकतीच आता भरती पडणार आहे, बरोबर. आता नुकतेच येत्या काही दिवसामध्ये फॉर्म चालू पण होते. त्याच्यानंतर बघा मूळ मुद्दा, जी आर मध्ये तुम्ही बघा, मी वाचून दाखवतो. 4 नंबर 2022-23 मध्ये संबंधित पदाची विहित काल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळेची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेतील आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर अजून एक पुढे मुद्दा दिलेला आहे. 2022, 2023, 2024 आणि 2025 मध्ये संबंधित पदांची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळेची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेबाबत आवेदन अर्ज सादर करण्यावर पात्र ठरवण्यात येत आहे. म्हणजेच तुम्ही बघितलं असेलच, मागे असं मुलांचं म्हणणं होतं की 22-23 या भरतीमध्ये जे 2022-23 मध्ये जे एज लिमिट झाले त्यांना चान्स भेटणार आहे. पण असं नाही मित्रांनो. जे 2022, 2023, 2024 आणि 2025 म्हणजे जी आता भरती येत आहे त्यामध्ये पण ज्यांचे एज लिमिट झालेले आहेत त्यांना या भरतीमध्ये सर्वांना पात्र ठरवणार आहे. अशी एक चांगली बाब सरकारने आपल्यासाठी दिलेली आहे. सरकारने आपल्यासाठी भरपूर अशी चांगली गोष्ट केलेली आहे. तुम्ही बघितलं असेल, ही आता मागे 18,000, त्याच्यानंतर 17,000 आणि आता 15,000 प्लस जागा येणार आहेत. तर शासनाने आपल्यासाठी चांगल्या प्रकारच्या जागा काढलेल्या आहेत. बघा, आता जी भरती करणारी मुले आहेत त्यांनी समजून जावं की आता कॉम्पिटिशन वाढणार आहे. कारण की जे विद्यार्थी होते ते सर्व अनुभवी विद्यार्थी आहेत, ते तुमच्यामध्ये आता इन झालेले आहेत. म्हणून चांगल्या प्रकारे अभ्यास करा, चांगल्या प्रकारे ग्राउंडची तयारी करा, दिवस रात्र मेहनत करा, चांगल्या प्रकारे डाएट वगैरे करा. आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील या कमेंटमध्ये कमेंट करा. आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद.